तर हे बघा आपण घेतलेली एलिगा कंपनीची शेगडी 3 बर्नर वाली। मस्तपैकी आता चिंबोरी मी कापून घेतलेली आहे, सर्व चिंबोरी इटान भरलेली आहे। नमस्कार मित्रांनो, मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं होतं की आपली 1 दिवसानंतर शेगडी येणार आहे, जी आपण ऑर्डर केली ती आणि फायनली आली। तर आता रेसिपीला सुरुवात करायच्या अगोदर तुम्हाला आम्ही आमची नवीन शेगडी दाखवते। तर हे बघा आपण घेतलेली एलिगा कंपनीची शेगडी 3 बर्नर वाली। ही आपल्याला दोघे तिघे आपले जे YouTube फॅमिली मधून ताई आहेत त्याही कमेंट केलेला, म्हणून आपण घेतलेली। लुक वाईज खूप छान आहे आणि आपल्या बजेट मध्ये पण होती ना। ऍक्च्युअली आम्हाला 4 बर्नरची बघायची होती, पण 4 बर्नरची ना अवेलेबलच नव्हती। आणि जरी आम्ही विचार घेतली असती तर एवढा तरी स्पेस गेला असता आणि मग किचन मध्ये सामान तरी कुठे राहिलं असतं। तर हे 3 बरोबर एकदम परफेक्ट आहेत ना। तर हे बघा कालच आलेली आहे आणि कालच आम्ही लावली आणि बघा इथे स्नेहाने पूजा पण केली, इथे स्वस्तिक वगैरे काढलेलं आहे। तर चला आता कंटिन्यू आता करूया रेसिपीला सुरुवात। मग स्नेहा, आज आपल्याला कोणकोणत्या रेसिपी आहेत? आज तर खूप सारे डिशेस बनवायचे मला। प्रॉन्स भात, प्रॉन्स करी, परत मग बोंबील फ्राय, त्याचबरोबर सुरमई फ्राय, भरपूर 2 प्लेट प्रॉन्स भात आलेला आहे, 2 प्लेट प्रॉन्स फ्राय आलेला आहे, 1 प्लेट बोंबील फ्राय, 1 प्लेट पुन्हा आपले मसाले पण ऑर्डर केलेले आहेत त्यांच्यासोबत ना। बरोबर। आणि 1 प्लेट प्रॉन्स, पुन्हा भात, भरपूर अशा ऑर्डरी आलेल्या आहेत। तर चला मित्रांनो कंटिन्यू आता पटापट आम्ही रेसिपीला करतो सुरुवात। इथे बघा स्नेहाने पहिलेच म्हणजे कोलंबीला मस्तपैकी मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे, इथे कांदा पण कट केलेला आहे बघा मस्तपैकी। आता गॅस पण पेटवलेला आहे आपला नवीन शेगडीवरती, लसूण टाकलेला आहे आणि इथे आता स्नेहा कोलंबी फ्राय बनवण्यासाठी तयारी करते। 3 प्लेट टोटल आहेत आणि इथे आता तुम्ही बघताय सुरमई आणि बोंबील फ्राय मॅरिनेशन, म्हणजे मसाले वगैरे लावून घेते, मॅरिनेशन केलेले आहे ऑलरेडी। स्नेहाला तुम्ही बघताय आता 3 शेगड्यांचा म्हणजे 3 बर्नर आहेत ना, त्याचा फायदा घेते। मग घेणार ना आता इथे काय, इथे कोलंबी करणार, इथे सुरमई आणि बोंबील। फायनली स्नेहाने इथे कोलंबी फ्राय करते आणि इथे बोंबील आणि तिकडे कोलंबी करी झालेली आहे। कसं वाटतं स्नेहा मग आता? मस्त वाटते, म्हणजे मला वाटते की माझं आता काम थोडं इझी झालेलं आहे, बरोबर ना। पहिले घाई असायची की कधी होईल कसं होईल, आता थोडंसं रिलॅक्स वाटते मला, कारण एकच शेगडीवरती 3 रेसिपी बनतात। हो, आणि हे सगळं पण शक्य आपल्या युट्यूब फॅमिलीमुळे झालंय। त्याही आपल्याला सजेशन दिला म्हणून आपण घेतली, बरोबर ना। त्याही आपल्याला सजेशन दिला तर दिला आणि आपल्याकडनं जेवण ऑर्डर केला तेव्हा हे सर्व शक्य झालेलं आहे। भले आपली मेहनत आहे पण त्याही पण आपल्याकडनं ऑर्डर केला तेव्हा आपल्याला ते ऑर्डर करतात तेव्हा तर आपल्या हे होते, बरोबर ना। आणि कोलंबीचा काय मित्रांनो सुगंध निघाला, एकच नंबर। हे बघा कोलंबी करी बघा, एकच नंबर। बघा इथे मस्तपैकी स्नेहा आता कोलंबी फ्राय आणि बोंबील फ्राय करते। खूप छान वाटते ना, का सर्व इझी होते ना। चल मग स्नेहा, मग मी येते जाऊन एकदा, कारण एक दादा आलाय मसाला घेण्यासाठी, अंबरनाथ वर्ण आलेला आहे दादा। तर चल मी दादाला पण भेटतो आणि जातोय ना। आणि मसाले पण भरपूर पॅकिंग करायचे आहेत, पूर्ण पसारा भरलेला आहे मित्रांनो। तर घरामध्ये ना मसाल्याचं पण पॅकेट भरपूर भरलेलं आहे, तर त्याला दादाला पहिला देऊन येते ना। तर चल मी येते हा मसाला देऊन पटकन दादाला। बघा मित्रांनो, हे दादा आहेत। नमस्कार दादा। नमस्कार दादा, खास मसाला घेण्यासाठी आलेत। आणि दादा कुठून आलेत तुम्ही? मी आलो आहे अंबरनाथवरून, पण मी असतो साऊथ आफ्रिकेला। साऊथ आफ्रिकेला असतात, अंबरनाथवरून आलेत आणि आपला मसाला स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला दादा साऊथ आफ्रिकेला घेऊन जाणार आहेत। तर थँक्यू सो मच दादा।
तर आता जस्ट आलेले आहेत दादा, आताच आलेत ना तुम्ही? just आताच आणि नाव काय तुमचं दादा एकदा सांगा. माझं नाव राजेश गिरकर. राजेश नाव आहे दादाचं, राजेश गिरकर नाव ना. हो बरोबर. तर चला आता आलं तर मस्तपैकी आता चाय पाणी घेऊया. चला. आणि खूप छान वाटलं ना दादा, आणि आम्ही खूप खुश आहोत का आपला मसाला आता साऊथ आफ्रिकेला जाणार आहे. थँक्यू सो मच दादा, असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहतं. तर इथे आता मी दादाला चाय घेण्यासाठी आणलेला आहे. आणि दादा आपले व्हिडिओ किती म्हणजे वर्षापासून बघताय तुम्ही? तरी आम्ही 2 वर्षापासून बघतोय. 2 वर्षापासून 2 वर्षापासून आपले व्हिडिओज बघतात. आणि खूप वेळेला ट्राय केलं मसाल्यासाठी, प्रत्येक वेळी आउट ऑफ स्टॉक असत ना. पण यावेळीच दादा बोलले की मी तिथे येतो, अर्जंट मला जायचं आहे घेऊन मसाला. आणि फायनली इथे आलेत आणि आता मसाला घेऊन चाललेत. आणि तुम्ही ज्या रेसिपी टाकतो त्या आम्ही ट्राय करतो. अच्छा, ट्राय पण करता? ट्राय पण करता. कशा बनतात? छान बनतात. पण आम्हाला जे तुम्ही मच्छी वापरता तिकडे ती आम्हाला सगळीच मिळते. पण आम्हाला नॉर्मली कोलंबी, सुरमई ह्या मिळतात तिथे, तर आम्ही त्याच्यावर ट्राय करतो ते काय असेल. बघा दादानी सानूसाठी आणि आमच्यासाठी खाऊ घेतलेला आहे. थँक्यू सो मच दादा. आणि सावकाश जा. नक्की नक्की तुम्हाला भेटून बरं. नेक्स्ट टाइम जेव्हा येणार ना तेव्हा आपण मस्तपैकी प्लॅन करू. जरूर 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 जेवायला घरी या. जरूर नक्की. चला चला, थँक्यू. चला बाय बाय. तर आता मी घरी आलो आहे आणि स्नेहा इथे आता कोलंबी भात बनवतेस ना. बघा मित्रांनो, फायनली सर्व डिश रेडी झालेले आहेत. मस्तपैकी स्नेहाने पॅकिंग पण केलेली आहे. तर आता मला खारघरला जायचं आहे डिलिव्हरीला आणि शिवूडला जायचं आहे. तर चला पटापट आता डिलिव्हर करूया. आणखीन एक प्रीतीताई म्हणून आहेत, खारघर मधलेच आहेत. त्याही वाटतं काहीतरी उबर नाहीतर स्विगी वाल्याला इथे हे करणार ना, हायर करणार आणि त्यांच्याकडे मागून घेणार. पहिली ऑर्डर शिवूडला देते. नमस्कार. कशात तुम्ही? कशात ताई? तुम्ही कशा आहात? एकदम मस्त आहे. काय नाव तुझं? बोलत नाही. तर मग तुम्ही मसाला पण मागवलेला मसाला आहे आणि जे तुम्ही सांगितलं ते सुद्धा आहे. खाऊन झाल्यावरती नक्की एकदा फीडबॅक द्या आणि सांगा कसं झालं. आणि मेहनत तुम्ही दोघं करताय, आम्ही बघतो दररोज व्हिडिओ. थँक्यू. आणि हे मुलीला आहे आमच्याकडे. थँक्यू. आई आहेत, नमस्कार. तर आपल्याकडनं ऑर्डर केली होती तुमची ऑर्डर. हो, आता ह्याच्या पुढे नेहमी ऑर्डर येईल, पण थोडं लवकर आणा. अच्छा अच्छा, हां चालेल चालेल. स्नेहाला सांगा, विचारते का? हो हो हो. आणि टेस्ट झाल्यावरती नक्की फीडबॅक द्या कसं झालं. मुलांना सांगते द्यायला. हो चालेल चालेल. चला चला, थँक्यू. मित्रांनो, आता फायनली आपण तिसरी पण ऑर्डर डिलिव्हर केलेली आहे. आणि इथं कसं म्हणजे शूट अलाउड नाही म्हणून मी रिक्षामधून बोलतोय. तर आता तिन्ही पण ऑर्डर आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. तर चला कंटिन्यू राहा. तर आता मी जातो घरी आणि घरी गेल्यावरती बोलू. आता जेवढ्या पण आपल्या जेवणाच्या ऑर्डर होत्या त्या सर्व मी डिलिव्हर करून आलो. आणि येत्या वेळेस सानूला पण मी शाळेतून घेऊन आलो. चॉकलेट ते आपल्या काकीने आणि ताईने सानूसाठी चॉकलेट दिला होता. बापरे, जेव्हापासून आपण स्टार्ट केलंय स्नेहाज होमली फूड तेव्हापासून सानूकडे एवढे चॉकलेट जमले ना, भरपूर चॉकलेट जमले. म्हणजे आम्हाला काय आणायची गरजच नाही लागत. तर कसं आहे माहितीये का तुम्हाला ना, आम्ही म्हणजे थोडक्यातच दाखवतो. भरपूर ऑर्डर्स येतात पण काही शूट केल्या जातात, पण काही शूट करायच्या राहतात ना घाईमध्ये. मसाल्यासाठी पण एवढे मेसेज येतात, कमीत कमी 15 मिनिटात 200 ते 300 मेसेज आलेत ना. भरपूर मेसेज आले. त्यांना सर्वांना रात्रीचे मी रिप्लाय देत. दमलेले आहेत. मॉर्निंगला 5 वाजता उठून गेले, रात्री आम्ही 2ला झोपलेलो, 3 तास झोपले बस. हा, तर आता याला आपली चिंबोऱ्यांचा कालवण बनवायचं आहे ना. तर चिंबोरी मसाला रेसिपी बनवायची स्नेहाला ऑर्डर आलेली आहे. आणि ती ऑर्डर आपल्याला घेऊन जायचं आहे इथे आपला नेरूरला, जिथे उरण फाटा आहे ना तिथे उरण नाका. हा, उरण नाका आहे ना तिथे घेऊन जायचं आहे ते ऑर्डर. तिथे दादा येणार आहे पनवेलचा घ्यायला. म्हणजे तिथनं तो पिकअप करणार आहे दादा आणि घरी घेऊन जाणार आहे. तर चला कंटिन्यू आता पटापट रेसिपी बनवून घेऊया. बघा मित्रांनो, मस्तपैकी आता चिंबोरी मी कापून घेतलेली आहे. सर्व चिंबोरी इटान भरलेली आहे. काय बोलतात त्याला स्नेहा? इटा. हा, इटान भरलेली आहे, अंड्याने भरलेली चिंबोरी आहेत. हे बघा. पण तुम्ही ते मावशीला कॉल केला तर आता भेटत नाही का मार्केटला? नाही, आता थोडासा भांग लागलाय ना ते त्याची मुलं. आणि बघा किती, हा तिसरा ग्लोव्ह. किती आलेला? 220 रुपयाचा होता तो. तर चला आता कंटिन्यू. आता चिंबोरी बघा मस्तपैकी कापून घेतलेली आहे. आता रेसिपीला करूया सुरुवात. तर हे बघा, आता चिंबोरी मस्तपैकी साफ केली आहे मी. आणि आता स्नेहा चिंबोरी मसाल्यासाठी मसाला सर्वात पहिले बनवते. आता मसाल्यामध्ये बघा स्नेहाने अंड्याने भरलेली चिंबोरी टाकलेली आहे. आणि मस्तपैकी चिंबोऱ्यांना मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि लजीज रेसिपी बनवणार आहे.
चिंबोऱ्यांची. चिंबोरी मसाला कालवण झालेला आहे, एकच नंबर. आणि काय सांगू मित्रांनो तुम्हाला, सुगंध सुटलाय एकच नंबर. दादा खाईल ना तो खुश होईल. हा भारी सुगंध आलाय. मीठ चेक केलंय ना? हा हा हे बघा सर्व या डिश मध्ये जाणार आहे. याच्यात नाही जाणार, अजून एक डब्बा घ्यायला लागेल. आणि जसं तुम्हाला सांगितलं आम्ही पैसे तर घेतोच पण तशी डिश पण देतो, क्वांटिटी बघा. हे बघा थोडासा पण नाही असं आम्हाला खायला पण नाही ठेवत. आम्ही डाळ भाजी खावं पण आपल्या युट्यूब फॅमिलीने जे काही ऑर्डर केलं असेल त्यांच्या म्हणजे त्यांचं डिशचं असेल ते सर्व त्यांना इमानदारी बोलतात. बरोबर, इमानदारीच बोलतात ना. हा मग आपल्याला काही पैसा थोडी कमवायचे, माणुसकी कमवायची, बरोबर की नाही. आता जे ते ऑर्डर केले ते बघा सर्व आम्ही टाकलेले याच्यामध्ये. आणि प्रत्येकाच्या ऑर्डरचं आम्ही सर्व देतो, असं काहीच ठेवत नाही. तर हे बघा आता आपण सानपाड्याला आहोत आणि दादा पण आले. दादा पनवेलला राहतात. आता लास्ट टाइम 30 एकदा घेतलेला ना दादा, आणि आता क्लिअर पण नाही तिथं कारण अंधार आहे. आणि दादा ही तुमची ऑर्डर. थँक्यू. आणि लास्ट टाइम तुम्ही ऑर्डर केला होता तर काय बोलणार, आता तुम्ही पुन्हा सेकंड टाइम ऑर्डर. मस्त जेवण होतं आणि एकदम घरगुती आणि आपला घरगुती मस्त होतं, छान होतं. थँक्यू. छोट्या मुलीने पण खाल्लं, तिला पण चांगलं. थँक्यू सो मच. दादाही ना आता चिंबोरी मसाला रेसिपी ऑर्डर केलेली आहे तर दादांना दिलेली आहेत आणि पण बाकी सुद्धा दिलेली आहेत. तर चला आता सावकाश जा दादा. हो मी पण आता मसाला आणायला चालले मार्केट. चला थँक्यू. मित्रांनो मी आता घरी आहे आणि खूप थकलो आणि घरी येऊन मला जवळ आता 1-1.5 तास झाला आणि आता वाजले 12:30. आणखीन बघा तुम्ही आता शेवटची आपण ऑर्डर दिली दादांना जे पनवेलचे होते, आपल्याला सानपाडा स्टेशनच्या हायवेलाच मला भेटले होते. तर त्यांना आपण जे जेवण ऑर्डर केलं होतं ते त्यांना दिलं. आणि मग तिथून मी काय केलं माहिती आहे का, APMC वाशी मार्केटला गेलो आणि APMC वाशी मार्केटमधनं हे बघा इकडे तुम्ही 2 गोणी बघताय मसाल्याच्या आणि या साईडला 2 गोणी बघताय मसाल्याच्या. तर मस्तपैकी स्टॉकमध्ये मसाला भरून आणलेला आहे. आणि घरी आल्यावरती जवळजवळ 2 तास मी रजिस्टरमध्ये एंट्री करत होतो. ज्याने ऑर्डर येत आहेत ना की आपला मसाला एकच दिवसात आउट ऑफ म्हणजे बनला पण नव्हता. काय करतात माहितीये का, आपण सांगतो ना की आपला मसाला रेडी होणार आहे, पटकन पटापट ऑर्डर येतात आणि जेव्हा बनला की त्या दिवशीच म्हणजे दुसऱ्या दिवशी संपतो पण मसाला 24 तासच संपतोय ना. आणि प्री बुकिंग करतात. विचार केला की एकदम स्टॉक करून ठेवूया आपण पटापट, कारण संपतोय मग आम्हाला पण परत करावा लागतं. आणि आता मसाला पूर्ण झाला ना का आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सांगणारच आहोत. आणि ज्याने आपल्याला प्री बुकिंग म्हणजे ऍडव्हान्स मध्ये पेमेंट केलंय त्यांना सर्वांना आम्ही आता कव्हर करणार ना उद्या. आणि हा मित्रांनो आपण खारघर मध्ये गेलो होतो बघा. खारघर मध्ये जी आपल्याला काकी भेटल्या होत्या खाली म्हणजे ते ऑर्डर केले होते तर त्या फीडबॅक आलाय जेवणाचा, हॉनेस्ट रिव्ह्यू दिलाय. आणि काकींचा मुलगा पोलीस आहेत काकी सांगत होत्या. तर चला आता आपण रिव्ह्यू पण ऐकून घ्या. आम्ही तर ऐकलंय, तुम्ही पण ऐकून घ्या. अश्विन दादा, आज आम्ही सुरमई आणि कोळंबीचा रस्सा असा ऑर्डर केला होता. जेवण खूप म्हणजे खूपच सुंदर आहे, खाऊन खूप समाधान वाटलं आणि आपल्या कोकणात ती आठवण आली. ही तुमची जेवण बनवायची जी कन्सेप्ट आहे ना ती अतिशय सुंदर आहे आणि जेवण सुद्धा तेवढंच छान आहे. आमच्या यापुढील सर्व ऑर्डर हे फक्त आणि फक्त तुम्हालाच असतील. थँक्यू. एक सजेशन द्यायचं होतं की तुम्ही फक्त टाइम थोडं व्यवस्थित मॅनेज करा आणि जी आपण सुरमई ऑर्डर केलेली ना त्यात थोडंसं मीठ कमी होतं, बाकी टेस्ट वाईज खूप छान होतं. थँक्यू सो मच दादा. एकदम बोलता ना हॉनेस्ट रिव्ह्यू दिला ना दादाही. मला असं वाटतं की दादानी खरंच एकदम हॉनेस्ट रिव्ह्यू दिलाय, कारण आपण गेले आठवड्यापासून एवढे ऑर्डर घेतलेत. पण कसं आहे ना, जे आपले युट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत आपल्याकडून जे घेतात फूड मागून, पण प्रत्येक जण असं खुलून नाही सांगत. प्रत्येक जण चांगली तारीफ करतोय की तुम्ही खूप चांगलं जेवण बनवता, आम्ही परत मागवणार, किंवा ते 3-4 वेळा मागवलेलं पण एकाने असं म्हणजे आपली युट्यूब फॅमिली. पण हे जे आज दादानी सांगितलं तर याचं कारण पण मी सांगते काय झालं असेल.
मार्गशीर्ष महिना आहे माझा, तर मी कसं प्रत्येक जेवण झाल्यावरती यांना सांगते की तुम्ही टेस्ट करा. आणि जेव्हा स्नेहा सुरमई फ्राय करत होती ना तेव्हा ना मी मसाले घेऊन कुरिअर ऑफिसला गेलो होतो मसाले कव्हर करायला. तिथेच मला 1-1.5 तास झाला होता. तर ते काय झालं मग मी जे मॅरिनेट केलं ना त्याच्यात कुठेतरी मीठ कमी झालं असेल बरोबर. तर ते आता मी कोणाला सांगू नाही शकत. तर हे गेलेलं तर मी काय विचार केला ठीक आहे जाऊ दे आज करूया कसं तरी. आणि खूप सारं मी प्रिपेअर केलं त्याचबरोबर. पण अजून पण कोणी मला सांगितलं पण दादानी सांगितलं खरंच मी आता काय बोलते त्याच्यावरती काम करेन. नेक्स्ट टाइम मी असं विचार केला की कोणी टेस्ट नाही केलं तरी मी कॉन्फिडेंटली करू शकते असं करेन. आणि दादा म्हणाले टाइम बद्दल पण बोलत होते. तर दादा कसं माहिती का आज ना म्हणजे एकदम म्हणजे बोलू शकतो तुम्ही म्हणजे भरपूर मला बेलापूर मधले ना सर्व सिग्नल मिळाले. आणि मी मेसेज करून पण सांगितलं होतं का आज मला ट्रॅफिक मिळाली म्हणून. पण नेक्स्ट टाइम मी म्हणजे त्या गोष्टीकडे लक्ष देईन का जेणेकरून जे तुम्ही जेवण आमच्याकडनं ऑर्डर करताय ना ते तुम्हाला टाइमावरती वेळेवरती मिळालं पाहिजे. कारण तुम्ही पण आमच्यासाठी थांबलेले असतात ना जेवणासाठी. आणि आम्ही एकच टायमिंगला खूप सारे गोष्टी मॅनेज करतो. म्हणजे सानूचं स्कूल पण असते त्याच टाइमला आम्हाला पुन्हा प्रिपेअर इतकं लोड असते ना ते नाही सांगू शकत आम्ही. खूप लोड असते पण कसं आम्हाला करायचं आहे. आता आम्ही एक बोलतो ना जिम्मेदारी घेतलेली ते आम्हाला चांगल्या प्रकारे हे करायचंय म्हणून आम्ही विचार करतो ठीक आहे आपल्याला सगळे सजेशन देतात खरंच तुम्ही खूप चांगला केला आम्हाला सांगितलं आम्ही अजून याच्यावरती काम करणार बरोबर ना. आणि थँक्यू सो मच दादा तुम्ही खरंच सांगितलं मला खूप चांगला वाटला. थँक्यू दादा. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटलं दिवसभर आम्ही किती ऑर्डर घेतल्या जेवणाच्या. मग नंतर ते आम्ही कुठे कुठे ऑर्डर करायला गेलो. आणि मग शेवटची ऑर्डर जेव्हा आपण दिली ना जेवणाची दादाला तेव्हा मी FMC मार्केटला गेलो मसाला आणला. आणि आता तो नवीन मसाला होणार आहे तयार. आणि ज्यांना कोणाला मी मसाला हवा असेल आपला स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला तर हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही घरी बसून व्हॉट्सअप थ्रूने आमचा मसाला घरी बसून ऑर्डर करू शकता. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक. चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.